नमस्कार. महाराष्ट्र देशा कौल मराठी मनाचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सुरुवातीलाच या क्षणाची मोठी बातमी. येत्या 15 दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच भाजपत प्रवेश करणार आहेत. खडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीवारी केल्याची बातमी समोर आली होती आणि त्यानंतर त्यांनी आपले भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत चांगले संबंध असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या सातत्यानं चर्चा सुरू होत्या. या चर्चांनंतर आज अखेर एकनाथ खडसे यांनी या चर्चांवर मोठा खुलासा केला. मी भाजपत प्रवेश करणार आहे अशी कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आणि यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत भावनिक वक्तव्य केलं. मी शरद पवार यांचा ऋणी राहीन. त्यांनी मला संकट काळात मदत केली. येत्या 15 दिवसात दिल्लीत भाजपत प्रवेश करणार आहे असं एकनाथ खडसे म्हणाले. जनता पार्टीमध्ये स्वगृही घेण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि या प्रवेशाचा जो कार्यक्रम आहे तो पुढच्या 15 दिवसामध्ये होईल अशी माझी अपेक्षा आहे. आता असं काही फार कारण नाही आहे, पण मी भारतीय जनता पार्टीत 40-42 वर्ष काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीविषयी एक आस्था माझ्या मनामध्ये पूर्वीपासून होतीच आहे आणि त्यामुळे अजूनमधून मला असं वाटायचं की आपण स्वगृही परत गेलं पाहिजे आणि त्यामुळे मी आज स्वगृही परत येण्याचा निर्णय घेतलेला. संकट काळात त्यांनी मला हात दिला ही खरी आहे, मी त्यांचा ऋणी आहे. परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा खडसेंवर निशाणा साधलाय. एकनाथ खडसे हा विझलेला दिवा अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. तर एकनाथ खडसेंची बरेच दिवस घालमेल सुरू होती. अखेर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली आहे. खडसे साहेबांची बातमी पण मी आज ऐकली, परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे. मधीच काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती, परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात. कुठेही त्यांना विरोध नाही आहे. आता ते म्हणता माझी पोच एकदम वरती 1-2 नंबरकडे आहे, पंतप्रधानांकडे आहे, अमित भाईंकडे. तर मला वाटतं मी त्यांना कोण विरोध करणार, मी छोटा कार्यकर्ता आहे. पण आता ते नेहमी सांगतात. काल त्यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं की झालं, आज झालं, उद्या झालं. आता मी पण त्याची वाट बघतोय. आता ते सांगतायत की माझं लॉईन हॉटलाईन आहे वरती आहे, त्याच्यामुळे मला कसं माहित असेल त्यांच्या काय अटी शर्ती आहेत. केंद्रीय नेतृत्वामध्ये मी प्रवेश करणार आहे असं. हा, मग मी तेच सांगितलं की त्यांची हॉटलाईन आहे, ते मोठे नेते आहेत. त्यामुळे खालती आमचे कोणाशी खालच्या लोकांशी ते बोलत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.